पायगाव संघाचा सुरुवात अशीच झाली होती, मात्र एक चेंडू आणि एक गडी बाद शून्य धावसंख्या अशी सुरुवात पायगाव संघाची होती. आता इथे आपण पाहणार आहोत 2 चेंडू एक गडी बाद आणि शून्य अशी धावसंख्या पाहतोय अंजूर संघाची. मात्र 55 धावांचे आव्हान असताना सागर दोडे नंतर येते प्रभू पासारे. स्ट्राइक एंड प्रभू पासारे गोलंदाजी पाहतोय, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला करतोय ऑफच्या दिशेने खेळून चेंडू वन बॉल पर सीमा पर चौकार असं धावसंख्या होती 4. गडी बाद झाला होता. तिसरा चेंडू मात्र खणखणीत चौकार मारत प्रभू आपली कामगिरी बजावतोय आणि धावसंख्या अंजूर 4 होते. 55 धावांचं आव्हान पहिले षटक मार्गस्थ असताना मात्र कुंदन देशाला पुढे सरसावतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजीच्या रूपात आपण पाहतोय चेंडू 30 सेकंदमध्ये अडवलं जाईल का, त्याचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र एक धाव मिळते आणि एक धावने सुद्धा धावसंख्या 5 या अंकावर येते आणि पायगाव संघ एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहतोय तर मित्रांनो, युट्यूबवर आपण पाहतोय एक चांगलंच टेलिकास्ट, एक लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय देताना. प्रेस मूव्ही जर पाहिले गेलं तर आतापर्यंत आदिवासी असोसिएशन मध्ये भरपूर सामने त्याने आपल्याला लाईव्ह दाखवलेले आहेत आणि चांगलं एक सुंदर असं टेलिकास्ट आपण पाहतोय. जबरदस्त. आता मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला दोडे यांच्याकडे, घाटाल यांच्याकडे, मात्र धावसंख्या स्थिर ठेवली गेली. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या 5 या अंकावर. मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धाव कुठून काढल्या होत्या पायगाव संघाने. त्याचप्रमाणे आपल्या सरासरी चांगली गाठावी लागेल. 55 धावांचा आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद आणि धावसंख्या आहे 5. कुंदन चांगलं षटक हाताना पाहतोय कुंदन देशला. आता मात्र मागे सरकून पुढे पाहण्याचा प्रयत्न केला गेला होता. मला चतुर गोलंदाज म्हणावं लागेल. एक चतुर दाखवताना धावसंख्या एक षटकानंतर फक्त आणि फक्त एक गडी आणि 5 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, एक गडी बाद. मात्र विवेक वाघ ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो, चांगली फलंदाजी केली विवेक याने आणि दुसरे षटक हातासाठी सुद्धा विवेक. मात्र स्ट्राइक एंडवर प्रभू पासारे एक खणखणीत चौकारासह एक चौकार आला होता आणि त्या चौकारासह 5 धावा जमवल्या गेल्या. मात्र एक गडी रनआउटच्या रूपाने बाद झाला. दुसरे षटक विवेक हाताळण्यासाठी येता येतं. विवेक वाघ फुलटा चेंडूचा मारा करताना पाहतोय, जबरदस्त चेंडू हाताने, मात्र चेंडू जाईल का आरपार सीमा चौकारासाठी. वा क्या बात आहे. खात सुद्धा चौकारासाठी खोललं होतं प्रभू पासारे यांनी. आणि आता मात्र पाहतोय षटकार, जबरदस्त धावसंख्या पाहतोय 11 करावंच लागेल. 55 धावांचं आव्हान. मात्र विवेक वाघ पहिल्याच चेंडूवर एक चांगलाच समाचार घेताना विवेक वाघ यांचा प्रभू पासारे आपण पाहणार आहोत नक्कीच. यात दुसऱ्या चेंडू काय घडेल बिघडेल पुढे सरसवत आहे फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू गेला आरपार सीमा पार षटकार. क्या बात आहे.
प्रभू पासाऱ्यासाठी 2 षटकार आले होते. विवेक वाघ आणि विवेक वाघ यांनी सुद्धा पायगाव संघाकडून फलंदाजी करताना चांगलेच षटकार ठोठावले होते. त्यांचीच आठवण करून दिली जाते की विवेक, ज्याप्रमाणे तू खेळी केली त्याप्रमाणे प्रभू मी सुद्धा खेळी करेन. आणि 2 चौकार खणखणीत लगातार 2 षटकार आले आणि षटकारासह धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावसंख्या झाली 17. आता मात्र ठरतोय खतरा प्रभू पासारे विवेक साठी. आणि हॅट्रिकचा चेंडू आहे. पाहूया चौकार येईल की षटकार येईल की गडी बाद केला जाईल. विवेक टू प्रभू पासारे. जबरदस्त. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी नाराजी व्यक्त केली गेली. प्रभू यांनी हा चेंडू बॅटच्या पर्यंत आलाच पाहिजे होता असं त्यांचं मत होतं. मात्र कमबॅक करतोय विवेक. जर तू 2 षटकार मारू शकशील तर मी सुद्धा चांगला गोलंदाज आहे. आणि त्याची त्यांनी एक छाप दाखवली आणि चेंडू निर्धाव झाला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 17. 2 चेंडू आणि 12 धावा आल्या होत्या. ऑफच्या दिशेने चेंडू टाकला गेला आणि कोणत्या प्रकारची हालचाल न करता हालचाल केली फक्त पंचांनी आणि समांतर 2 रेषेत हात केले. अतिरिक्त धावा आली. धावसंख्या झाली 18. पहिल्या षटकात पाहिलं गेलं 5 धावा आल्या होत्या. 1 गडी बाद. आता मात्र चांगलं षटक घट्ट आहे अंजूर संघासाठी. मात्र थोडस महागडे षटक ठरतंय ते म्हणजेच पायगाव संघासाठी. वेग पुढे सरसर पुन्हा एकदा प्रभू. आता मात्र हवेत चेंडू क्षेत्र सज्ज होतो. झेल होईल का? निश्चित झेल घ्यावा लागेल. मात्र झेल सोडला जातो कोणाचा तर प्रभू षटकवीर पाहतोय. 2 षटकार ठोठावले होते. 1 चौकार आणि जीवनदान दिले जाते. क्या बात. आणि क्षेत्ररक्षक करावंच लागेल. 55 धावांचा आव्हान असताना मोठी फलंदाजी करण्याची जी गरज आहे ती प्रभू करतोय. आणि धावसंख्या तब्बल दोन्ही पुढे सरसावली. धावसंख्या होते 20. आता मात्र दुसऱ्या दशकात आपण प्रवेश केला गेलाय. पहिल्या षटकात 5 धावा असताना 15 धावा येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या षटक मार्गस्थ काही चेंडू शिल्लक. विवेक यांचे प्रभू सुद्धा स्ट्राईक एंडवर. वा क्या बात आहे. पुन्हा सुद्धा हवेत फरारी. 2 षटक पुढे सरसा. आता झेल सोडला जाईल का? निश्चितच. क्या बात आहे. बॅकअप चांगलं. अंदाज चुकला होता क्षेत्राचा. मात्र मागे कोण होतं तर देवासारखा धावून आला होता. जीवा म्हणून वाचला शिवा. त्याप्रमाणे प्रभूने आपले चांगलं काम बजावलं. चांगलं बॅटिंग लाईन जी पाहिली गेली चांगली. प्रभू खरंच कौतुक करतायत तुझ्या पॅव्हिलियन मधून. किती 2 षटकारांनी चौकारसा खेळला अंजूर संघासाठी. सुपर फलंदाजी. मात्र तेवढीच चांगली चतुर गोलंदाज वाघ यांनी केली. क्या बात आहे. फुलटा चेंडूवर मी सुद्धा किशोर घाटाल. क्या बात आहे अंजूर संघाकडून. आणि 2 षटकासमोर धावसंख्या षटकासह सत्कारासह धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या पाहणार आहोत आपण. 2 गडी बाद आणि धावसंख्या आहे 26. सह फुलटच चेंडूवर विवेक याने फुलटच चेंडू हाताला होता. मात्र कोणतीही चुकी न किशोर याने बाउंड्री बाहेर चेंडू पाडला गेला. षटकारासह धावसंख्या झाली 26. सामन्यात सुरुवात होते. मात्र दुसरे षटक समाप्ती धावसंख्या 26. धावसंख्या होते. आता आपण पाहणार आहोत 12 चेंडू आणि 29 धावा. 12-29 समीकरण आणि प्रत्येक चेंडूवर 14.50 ची सरासरी गाठवली. 14.5 अशी धावसंख्या जमवायची आहे. आणि या षटकामध्ये पाहिले गेले तर 21 धावा आल्या होत्या.
ज्याप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण केलं पायगाव संघाने पहिल्या षटकामध्ये, मात्र तिसऱ्या षटकासाठी अजय अजय तू विजय, आणि विजय कोणाचा होतो तर अजय यांच्या पहिल्याच गोलंदाजी विजय होतो. पाना समीकरण थोडस बिघडते. समीर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 29 धावा. 55 धावांचा आव्हान असताना मात्र जबरदस्त दुसऱ्या षटकात खेळली गेली. 21 धावा जमवल्या गेल्या. पुढे सरसाव आता ऑब्जेक्ट खेळून काढण्याचा प्रयत्न, विजयी फटका येतोय का? जबरदस्त फटका दुसरी धाव प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण पाठलाग केला जातोय, मात्र तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. निश्चितच करावं किशोर घाटाल ज्याप्रमाणे षटकार समाप्त केलं होतं दुसरं षटक, त्याप्रमाणे स्ट्राईक एंडवर जाणं सुद्धा गरजेचं अंजूर संघासाठी. आणि पेवलीमध्ये टाळ्या झाल्या. या चेंडूवर 3 धावा पळून काढल्या गेल्या. धावसंख्या 3 पुढे सरसावली गेली. धावसंख्या झाले 29. आता पाहणार आहोत 10 चेंडू आणि 26 धावा. आता स्ट्राईक एंडर कोण तर किशोर घाटाल आणि आकाश झाटे तिसरे षटक हाताळताना पाहतोय. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडूने सरळ बॅटने धावा येत असताना मात्र कुठेतरी आपण चूक करतोय काय याचाच थोडीशी नाराजी व्यक्त करतोय किशोर घाटाल. तिसरे षटक आता पाहतोय समीकरण 9 चेंडू 26 धावा आणि एके दोघी चलवायला नाही तर आपल्या सरळ बॅटने धावा येता येत. आणि रिव्हर्स शॉटसाठी पाहिले गेलं तर सराव सुद्धा आपल्याला करावा. ज्याप्रमाणे अर्जुन कदम, विराज वरठा एकच. आता मात्र चेंडू अंगाला आपटत 1 धाव पळून काढली जाते. 1 धावण्याची धावसंख्या 30. पायगाव संघाकडून थोडी चर्चा केली जाते आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंचांचा इशारा येतोय आणि चांगली गोलंदाजी केली जाते आकाश झाटे यांच्याकडून, श्री गणेश पायगाव संघाकडून. आता स्ट्रायकरला पाहणारा एक दिवशी चालवणाऱ्या मित्रांतर मोठे फटके येणे गरजेचे असेल. जर एक मोठा फटका आला तर कमबॅक होईल का? निश्चितच चेंडू उंचावलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सक्सेसफुली प्रयत्न पास केल्या जात आहेत आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 32 या धाव अंकावर. धावसंख्या 32. आता मात्र षटकातला शेवटचा चेंडू असेल का पाहूया. शेवटचा चेंडू ज्याप्रमाणे झाटे याने षटकार मारला होता त्याचप्रमाणे विजय काय मारतो पाहूया. तर आरपाशीमा पार चौकार. दहा धावा येणं झालं आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली 36.
आपण पाहतोय चौथं षटक पाहतोय धीरज थालकर यांच्या मार्फत आणि 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 19 धावा. स्ट्राईक एंडवर किशोर घाटाल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर समीकरण चांगलं होईल का? पहिल्या चेंडू डॉट आला तर आपली बाजू मजबूत होईल का? आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक सज्ज निश्चित झेल होईल का? आणि झेल घेतला गेला. किशोर घाटाल यांची खेळी संपुष्टात येतंय. पहिलाच झटका आणि विजय क्रिकेट स्ट्राईक एंडवर पाहणार आहोत. जर विजय यांनी संघाचा विजय केला, निश्चितच आपण क्षेत्ररक्षण षटक हाताळताना आपण थोडीशी चूक केली. 16 धावा दिल्या होत्या, मात्र ती भरणा करून घेईल का? आणि हीच संधी आहे, मात्र तेवढी संधी चांगली असेल. धीरज थालकर श्री गणेश स्पोर्ट्स पायगाव संघाला पहिला चेंडू एक गडी बाद कर. 5 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण असताना 5-19 स्ट्राईक एंडला विजय. फुलटॉस चेंडू पास केला जातोय. आता मात्र लगातार 2 चेंडू डॉट केले जातात. 2 चेंडूवर 1 विकेट सुद्धा येतोय. समीकरण थोडस जड केलं जातंय अंजूर संघासाठी. 4 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर जातोय. एक चांगलं पारड जड होतंय पायगाव संघाचं. आणि षटकाचा तिसरा चेंडू हातासाठी विजय टू. फुलटॉस चेंडूवर आता मात्र स्वतः झेल घेत तिसरा चेंडू हॅट्रिक केली जाते डॉट चेंडूचे. आणि 3 चेंडूवर 2 गडी केले जातात अंजूर संघाचे. एका मागून एक गडी गारद होते. राम पुढे सरसावते. निश्चितच या 3 चेंडूमध्ये जर 6 धावा येणं झालं असतं तरी सुद्धा आपण कमबॅक केला असता. आपण या सामन्यामध्ये उपस्थिती आपली असते असं म्हणावं लागेल. मात्र 3 डॉट चेंडू होत आहेत. 3 चेंडू आणि आता धावसंख्या 19 आपण पाहणार आहोत. जर 3 षटकार आले तर 18 धावा होत आहेत. मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग या आदिवासी असोसिएशन क्रिकेटमध्ये कंपल्सरी आहेत. आणि पाहतोय चांगला हेवी ठेव धीरज थालकर. चौथा चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस चेंडूवर चेंडू कुठे जाईल पाहूया. तर क्षेत्ररक्षक चेंडू जाणार षटकासाठी जबरदस्त फटका विजय यांच्याकडून. विरुद्ध आता माझा शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूचा मार्ग जातोय उमेश खांजोडे आणि नाश्ता दर्शन गवारी. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असेल पायगाव संघ आणि विजयाचा शिल्पकार ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त 2 गडी बाद आणि धावा देतो 6. अंजूर संघाचा कर्णधार विनंती असेल की त्याने कॉमेंट बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. अंजूर संघाचे कर्णधार. जबरदस्त सामना विजेता पायगाव संघाचे खरंच अभिनंदन केलं जात आहे. अंजूर संघ
आपण सुद्धा या उपसरपंच चषक मंगलापाडा संघामध्ये आपण उपस्थित लाभले, आपले सुद्धा आभार मानले जात आहेत। मी विनंती करेन एक सुमधुर आवाज आपल्या समोर, ज्याप्रमाणे आज दुसरा दिवस आहे आणि माली सर आपल्याला जॉईन होणार आहेत। मी माली सर विनंती करतो, तर ओव्हर टू माली सर। धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा लंच नंतर प्रत्येक प्रेक्षकांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आपण बघतोय हा सामना सुरू होतोय, तो म्हणजे अष्टविनायक पालेवली आणि साई श्रद्धा पाचरुखा या दोन संघादरम्यान। पालेवली संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला ह्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, तर पाचरुखा हा संघ प्रथमतः शतरक्षण करताना आपल्याला बघायला मिळेल। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये मात्र प्रत्येक ठिकाणी भगवा फडकताना संपूर्ण जगावरती हा भगवा फडकताना बघायला मिळतोय। महाराष्ट्र असो, भारत देश असो, दुबई असो, जिथे जिथे आपला भारतीय राहतो, जिथे जिथे आपला महाराष्ट्रीयन माणूस राहतो, तिथे तिथे आजच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम नक्कीच आयोजित केला गेलाय। आणि तसं म्हटलं झालं की माझ्याही शिवाचं एक राज्य होतं, जगाहून सुंदर होतं, सुंदर असतं ते स्वराज्य होतं। सुख शांती समाधान नांदती जिथे असं ते एक बहुजन स्वराज्य होतं। जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय हा सर्वांसाठी एक समान होता। न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कुणावर झाला नव्हता। राज्यांचा राज्यकारभार असा होता, गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती। स्वतःसाठी सारेच जगतात, या जगी रयतेसाठी जगणारे शिवराय होते। स्वराज्यासाठी अर्पिले प्राण ज्यांनी, अवघा महाराष्ट्र गिरविला हो त्यांनी। कितीही गुणगान केले तरी कमीच, असे आमचे छत्रपती शिवराय होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण बघतोय आजचा दिवस साजरा केला जातो जयंती म्हणून। मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचचा आपण जाऊया, कोण मॅन ऑफ द मॅच होता तर नक्कीच माहिती पुरवली जाईल। शेवटचा षटक त्याने हाताळला होता धीरज, 3 गडी त्याच्या त्या षटकामध्ये बाद झाले होते। तर धीरज यांनी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचं। उत्कृष्ट गोलंदाजी। यस, सामन्याला सुरुवात होते। सुनील स्ट्राइक वरती, तर विलास नॉन स्ट्राइक वरती। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले, सुनील आणि विलास। गोलंदाजी मारुती, गोलंदाज संजय। धीरज आलेला आहे। मी विनंती करेन या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी भोईर यांना की आपल्या हस्ते, प्रकाश कोणाच्या हस्ते देत आहे? सुरेश मदनजी डवले यांच्या हस्ते, मदनजी डवले यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिले जाते। नक्की टाळ्या झाल्या पाहिजे धीरज याच्यासाठी। अतिशय चांगली गोलंदाजी, तब्बल 3 विकेट त्याने त्या षटकामध्ये पटकावल्या होत्या। साई श्रद्धा पाचरुखा हा संघ
गोलंदाज संजय पाचलकर या ठिकाणी साई श्रद्धा पाचुरुका या संघाच्या मार्फत गोलंदाजी करण्यासाठी प्रथम हा जो गोलंदाज आहे तो गोलंदाजीसाठी आलाय. आपण पाहू शकतो या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मित्रांनो आपल्या समोर येतोय. जे जे प्रेक्षक आम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहत असतील, या उपसरपंच चषक 2022 जे आयोजन केलंय, जे आयोजक आहेत न्यू संघर्ष बंगलापाडा आयोजित हे ट्रॉफी आहे आणि जून नांदुरकीच्या या प्रेक्षणीय मैदानावरती हे ट्रॉफी आयोजन केलंय. पहिला चेंडू थोडासा अवांतर या ठिकाणी बघायला मिळतोय. जसं म्हटलं जातं की पंचांचे 2 हात समांतर आणि धाव अवांतर. पहिलीच धाव या अवांतरच्या रूपाने येते, एक्स्ट्राच्या रूपाने येते, अतिरिक्तच्या रूपाने येते. धाव फलक 1 न सुरुवात झाले. श्री गणेशा झालाय, गणपती बाप्पा मोरया केलाय धाव संख्येचा. मात्र बघा एक लॉंग ऑफ क्षेत्रातला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक मिडॉन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक आहे. इकडनं तिकडे थ्रो केला जातो. आता गोलंदाजापर्यंत चेंडू पुरवलाय. राईट आर्म द विकेट. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाजाचं पतन. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजे आपण पाहतोय संख्या पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. विलास आतापर्यंत 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. बाद झालेला फलंदाज आपण पाहिला म्हणजे सुनील बाद झाला. दुपारचं सत्र जर्सी नंबर 09 गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा थोडासा ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डबल माइंड झाला होता फलंदाज. शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. मात्र जसं म्हटलं जातं की तुम्ही जर सफळ होत असाल तर तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं आहे. मात्र चेंडूच्या भरपूर लाईन मधनं बाहेर निघून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडूची समाप्तीली धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. आता मात्र आपण पाहू शकतो डाऊन द एक चेंडू अजून सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतोय पंच की पुन्हा एकदा हात समांतर करतात आणि धाव अवंतर देतात. वाईट चेंडूने एक्स्ट्राच्या रूपाने धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 6 या धावसंख्येवरती. विलास यांनी बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर बबली भगत यांच्या मार्फत 1000 रुपये दिले जातील. इथे मात्र मोठा फटका आलाय आणि धाव फलक पुढे सरकवलाय. 6 धावेनं जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धाव संख्येवरती. महाराजांची जयंती आजच्या दिवसामध्ये 19 फेब्रुवारी 2022 आज पूर्णपणे जल्लोषामध्ये साजरी केली जाते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ जर बघितला राजकीय कार्यकाळ तर 1930 पासून 1630 पासून 1680 पर्यंतचा काळ आपल्याला बघायला मिळतो. ओ हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र बबली भगत यांनी लावलेलं पारितोषिक जे होतं षटकाराच्या हॅट्रिक साठी ते पटकावण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न मध्ये चौकार आलाय आणि धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. लगातार मारले तर 1000 रुपये हे त्यांच्या मार्फत दिले जातील. आणि कांबे संघाच्या कुठल्याही खेळाडूने जर झेल घेतला त्या षटकाराचा तर 100 रुपये असतील. क्या बात आहे. कांबे संघाच्या नाश्त्याची सुद्धा सोय बबली भगत यांनी केली आहे. राईट अमोर द विकेटचा 12. पुन्हा एकदा
तर मात्र डाऊन द लेग पुन्हा एकदा अवांतर वरती अवांतर दिले जातात, वाईट वरती वाईट दिले जातात आणि संघाला अडचणीमध्ये आणलं जात आहे. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे मित्रांनो, आणि पहिले षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी धावसंख्या 17. टॉप एज लागलाय, चेंडू खाली, शतरक्षक आहे. चेल मात्र या ठिकाणी या ठिकाणी जगलिंग स्ट्रगलिंग आणि पुन्हा एकदा त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय. फलंदाज बाद झालाय तो बिलास. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जन्माचा विचार केला तर भरपूर वेळेस भरपूर जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्यामध्ये दुमत असलं तरी सुद्धा 19 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करताना नक्कीच बघायला मिळतो. प्रत्येक जण आजच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा हा नेहमी करताना आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक षटक समाप्त झालं, एक षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या बघायला मिळते ती 17 आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय साई श्रद्धा पाचरुक संघाच्या बाजूने, तो म्हणजे रोहित भोये हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. जसं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्म ठिकाण जर आपण बघितलं, मला वाटतं 3री 4थी मध्ये आपल्याला ते शिकायला सुद्धा मिळालं होतं. छत्रपती जन्माला आले होते ते शिवनेरी या किल्ल्यावरती, आणि तिकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे असलेल्या शिवाई मातेच्या नावानं शिवाजी असं नाव हे दिलं गेलं होतं. मात्र पाहूया तो विषय जो आहे थोडासा महाराजांचा विषय साईडला ठेवूया आणि स्कोर बोर्ड पाहूया. धाव संख्या झाली ती 17. एका षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्फत रोहित भोये आलाय आणि नवीन फलंदाज सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे प्रवीण. कृतिक आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कृतिक आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक जाधव आणि प्रवीण जाधव हे दोन जाधव बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र संघाची धावसंख्या अतिशय चांगली रिदम मध्ये आहे, ते रिदम तेवढ ठेवावं लागणार आहे. सुरेख फटका, रिदम तुटू दिला जात नाहीये बघा, अतिशय सुरेख फटका खेळला जातोय. ज्या गतीने चेंडू आला त्यापेक्षा जास्त गतीने चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर गेलाय. धन्यवाद. आपण पाहतोय की या ठिकाणी आपण जर बघितलं तर अजून 2 षटकार मला वाटते मारले तर 200 रुपये या ठिकाणी दिले जातील. अजून 2 षटकार जर मारले या फलंदाजाने तर 2 षटकार दिले जातील. मला वाटते पालिवली संघ जो फलंदाजी करतोय त्या फलंदाजीमध्ये एखादी चांगली गोष्ट घडल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये लाता मारण्याची पद्धत आहे. इथे तसं बघायला मिळालं चित्र. मात्र मित्रांनो हे टुर्नामेंट लाईव्ह आहे. राईट अमोर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय चेंडूला. धाव फलक पुढे सरकतोय 2 कारण की रनिंग मिड विकेट अतिशय सुरेख आहे. सडपत्तळ बांध्याचे दोन्ही खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि या ठिकाणी पालिवली संघ आपले रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख दर्शवतोय. धाव फलक पुढे सरकला गेला, पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धाव संख्येवरती. आपण पाहतोय आदरणीय हर्षददादा धोदडे यांच्या मार्फत आपल्याला ट्रॉफीज लाभल्यात. तशी आकर्षक ट्रॉफीज एच लागला होता, अपील झाली होती, आवाज इथपर्यंत पोहोचला होता. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा चोरल्यात, या 2 धावा अक्षरशः चोरल्यात मी म्हणेन. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल नाही, 2च धावांची समाधान. या 2 धावेने धाव फलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो 27 या धाव संख्येवरती. अतिशय चांगली स्कोरिंग राहुल आणि हर्षद यांच्या मार्फत. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं काम दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये केलं होतं. आज मात्र इथे संध्याकाळचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये स्कोरिंग ऍज अ स्कोरर म्हणून, मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. राईट अमोर द विकेट समोर पुन्हा एकदा हा गोलंदाज. चेंडू आय थिंक बॅटला लागल्याच्या नंतर शरीर यष्टीला लागला असावा. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय म्हणजे 28 या धाव संख्येवरती. 4 षटकांचा मित्रांनो हा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पालिवली संघाची धाव संख्या अतिशय वेगाने धावते. आदरणीय सन्मान्य नामदेव तांबडे यांच्या मार्फत लगातार 2 षटकांसाठी 500 रुपये. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का तर नाही असं उत्तर येत आहे. कॅरी झाला नव्हता शतरक्षकापर्यंत हा चेंडू.
मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. या 2 धावेने धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. आलेली संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर नामदेवजी तांबडे यांच्या मार्फत मला वाटते 500 रुपये दिले जातील. नक्कीच बबली भगत यांनी ही माहिती दिली त्याबद्दल बबली भगत यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला ऋतिक आहे तुझ्या दुसऱ्या बाजूला प्रवीण आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले क्रिकेट खेळतोय पालिवली संघासाठी. लॉर्ड फुलटॉस ज्या गतीने चेंडू येतोय त्या वेगळ्या गतीने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सध्या फटका फसलाय आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जर्सी नंबर 04 या क्षेत्ररक्षकाने त्याचं काम चोख बजावलंय आणि या फलंदाजाला बाद केलाय. नक्कीच आपण बघतोय बबली भगत यांच्या मार्फत लगातार 2 षटकारांसाठी नवीन आलेला जो फलंदाज आहे आय थिंक दर्शन जाधव मला वाटतं त्याच्यासाठी लगातार 2 षटकारांसाठी 200 रुपये या ठिकाणी जाहीर झालेत. नामदेव तांबडे यांचं पारितोषिक कॅन्सल झालंय ते सुद्धा पारितोषिक मला वाटते लागू आहे आणि कांबे संघासाठी षटकाराच्या झेलसाठी मात्र 100 रुपये आहेत. क्या बात आहे बबली भगत इन फॉर्म आहेत सध्या. तर दर्शन आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्फत गोलंदाजी विशाल धोदडे आणि धोदडे या नावानं आडनावानं आठवलं हर्षदादा धोदडे यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची 3 ट्रॉफी आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. तर नक्कीच हर्षदादा यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभारी आहोत. मला वाटते कांबे गावचे ग्रामस्थ आहेत. जबरदस्त ट्रॉफीज त्यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतात. 1983 च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणाऱ्या प्रतिकृती या आमच्या वेपिक बॉक्स समोर आम्हाला बघायला मिळतात. राईट आमवरती विकेटचा मारा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाहीये खाली क्षेत्र आहे त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय. कावकोनाचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धाव मला वाटते या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि या 2 मला वाटते एकच धाव या ठिकाणी आले. एका धावेनं धाव फलक पुढे सरकते जाऊन पोहोचतो 31 या धाव संख्येवरती. एकच धाव आली एका धावेनं धाव फलक पुढे सरकलं 31 वरती जाऊन पोहोचतोय. दुपारचं सत्र दुपारच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. खराब चेंडू या ठिकाणी डाव्या एसटी पासनं भरपूर लांब जवळ 5व्या 6व्या स्टंप वरती हा चेंडू हाताळला असावा. वाईट चेंडून धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धाव संख्येवरती 32. एक्स्ट्रानं धावफलक भरपूर वाढलाय भरपूर वाईट हाताळल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की गोलंदाजी करणारा संघ सडल हाताने धावा ओतताना दिसतोय पाचरुख संघ. इथे मात्र हा चेंडू तसेच चांगला होता. या चेंडूची गरज आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला सरप्राईज डिलिव्हरी हाताळाव्या लागतील. कधी यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू जसं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 2 गोष्टी फेमस आहेत आणि त्या परफेक्ट मानल्या जातात. मात्र या चेंडू नंतर त्या गोष्टीचा विचार आपण करूया. राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करेल मात्र भरपूर लांब राहिला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेनं. तो म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 40 धावा. पालेली संघ जो रिदम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो विलास याने सेट केला होता तो रिदम या ठिकाणी पूर्णपणे कंटिन्यू ठेवलाय. जो टेम्पो आहे धावसंख्येचा टेम्पो मेंटेन केला असं म्हणावं लागणार. राईट मुर्ध विकेटचा मारा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय.
ओ सुरेख फटका, टिपिकल प्रवीण जाधव शॉट. व्हॉट अ शॉट बाय शकतो की बबली भगत यांनी पारितोषिक लावलंय, मात्र धावसंख्येकडे अजून लक्ष मारूया आपण. काय झालं तर 46 धावा या धावफलकावरती लागल्यात. 46 रन. या षटकानंतर पाणी पाठवायचंय मैदानाच्या आतमध्ये. जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांना लक्षात ठेवायचं आहे दोन्ही संघाचे. दरम्यान आपण पाहू शकतो अतिशय चांगली फलंदाजी केली जाते या फलंदाजाच्या मार्फत. आणि प्रवीण याला आपण जर बघितलं त्याच्या नावावरती 2 चौकार आहेत, 2 षटकार आहेत, 2 डबल आहेत, 1 सिंगल आहे आणि डॉट डिलिव्हरी सुद्धा तो खेळलाय. वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती तो खेळतोय. काय जबरदस्त आहे क्रिकेट. आणि राहुल आता मात्र चांगले स्कोरिंग करतात आजच्या दिवसामध्ये. चेंडू सुद्धा आलाय, मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे, लक्षात घ्या. धावसंख्या जळती 46 धावा. या षटकाचे चेंडू टाकून दिलेत आतापर्यंत 5 आणि एक त्याच्यामध्ये मी म्हणेन 6 चेंडू टाकले होते, त्यामध्ये एक एक्स्ट्रा वाईटच्या रूपात धावफलक पुढे सरकलाय. शेवटचा चेंडू या षटकाचा राईट आर्म वरती विकेट. आता मात्र अपील केले, मात्र पाहूया पंच दर्शवतात की हा चेंडू लेग स्टिक वरती जाणार होता. नक्कीच थोडासा जो पाय निघला होता लेग स्टिक बाहेर, त्याच्यावरती चेंडू या ठिकाणी आदळला होता. मात्र गोलंदाजाने अपेक्षेप्रमाणे अपील केली होती आणि विश्वास थोडासा कमी होता, अपेक्षा जास्त होती. धावफलक 1 न पुढे सरकला गेला. तर 47 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. त्याला जाऊया, 3 षटकं समाप्त झाली. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलं जात आहे. मी पाचरुख संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरला सुद्धा विनंती असेल, तुम्हाला सुद्धा पाणी पाठवायचं असेल मैदानाच्या आतमध्ये तर तुम्ही पाठवू शकता. जाऊया आपण स्कोर बोर्ड कडे. 3 षटकं समाप्त झालेत. 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या बनवली ती म्हणजे 47 धावा आणि अजून सुद्धा 1 षटक शिल्लक आहे. यानंतर टॉस साठी जे 2 संघ असतील त्या दोन्ही संघांना आम्ही बोलवतोय थोड्याच वेळात या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की पहिला सामना जो होता तो आईगवदी पालिवली आणि न्यू संघर्ष बंगलापाडा हा झालेला आहे दुसऱ्या फेरीतील. तर स्वर्गवासी लताई स्पोर्ट्स कांबे आणि आय थिंक आई कालिका माता पालिवली या दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचं आहे. पालिवली विरुद्ध कांबे हा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. गोलंदाजी मार्फत गोलंदाज नवीन आलाय धनेश. 2-3 षटक पूर्ण झाले. धनेश भोये गोलंदाजी मार्फत आलाय पाचरुख या संघाच्या मार्फत गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटक पूर्ण झाले. 4थ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरुवात झाली गोलंदाजीची. आता मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू धावतोय. चेंडूच्या मागे शतरक्षर आणि आता मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय. मात्र किती धावा आल्यात या चेंडूवरती आपल्याला दर्शवतील. वाईट +3 एकूण चौकार असा सुद्धा आलेला आहे. 1+3 चौकाराला चौकाराशी धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे नक्कीच धावसंख्या आपण पाहू शकतो 51 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि ही एक धाव. 52 धावा या धावफलकावरती सध्या तरी आपण पाहू शकतो. कारण की जिथे पाहिलं तर एक वाईट, त्यानंतर मात्र इथे एक सिंगल आली. अशा पद्धतीने एकूण एकाच चेंडूवरती 5 धावा तब्बल ओतल्यात. म्हणजे एकूण 52 धावा ह्या धावफलकावरती लागताना आपण पाहू शकतो. काही घडतंय तर एक्स्ट्राच्या रूपाने जास्तीत जास्त धावा दिल्या जातात. एक्स्ट्राच्या रूपाने धावा ज्यावेळेस तुम्ही देतायत. ओ वॉटर डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू पडल्याच्या नंतर आतमध्ये आलाय आणि लेग स्पिन पद्धतीचा हा चेंडू फिरवला जातोय. चेंडूला फिरकी दिली जाते, थोडासा झटका देतोय हाताला. त्यानंतर थोडासा आपण बघतोय की चेंडू स्पिन होताना बघायला मिळतोय.
आणि ज्यावेळेस आपण पाहिलं तर जेव्हा फिंगर स्पिनर अशा पद्धतीने गोलंदाजी करतात त्यावेळेस नक्कीच आपल्याला बघायला मिळतं थोडस ऑर्थोडॉक्स ऍक्शन बघायला मिळतो. तोच ऍक्शन या ठिकाणी हा गोलंदाज धनेश याच्या मार्फत फ्लाइटेड डिलिव्हरी क्या बात आहे, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. फ्लाइट दिली होती आणि त्या फ्लाइट मध्ये बीट केलं जात आहे. फ्लाइट मध्ये बीट केलं जात आहे. धावफलक 55 धावा. माफ करा, धावसंख्या 52. इथे मिसकमेंट झाला होता कारण की आमचा स्कोरबोर्ड कडे लक्ष थोडासा विचलित झाला होता. यस दरम्यान डॉट डेड बॉलचा इशारा आलाय कारण की आपण पहिलं या षटकामध्ये पहिला वाईट, त्याच्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट अशा पद्धतीने ही धावसंख्या या षटकामध्ये आलेत म्हणजे 2च धावा. पुन्हा एकदा स्पिन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेनं फाईन गेला चेंडू. फाईन लेग क्षेत्र या ठिकाणी आहे. त्या क्षेत्रामध्ये चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत धावसंख्येमध्ये भर पडते. आणि पाहू शकतो काय घडलंय तर किती धावा पंचांच्या इशारामध्ये आपण पाहू शकतो. फलंदाज बाद झालाय आणि धाव संख्या किती आली तर वाईट प्लस 2 अशा 3 धावा मिळतील. मात्र भरपूर काळानंतर स्ट्राईक वरती आलाय अजित भोईर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक पालिवली या संघाच्या मार्फत फलंदाजी करत असताना नवीन फलंदाज न्यूमॅन इन अजित भोईर. यानंतर होणार सामना पालिवली विरुद्ध त्याच्या समोरचा संघ कांबे हा संघ असेल. ते कांबे संघासाठी बबली भगत यांच्या मार्फत षटकाराच्या जेलसाठी 100 रुपये आहेत. सध्या तुम्ही प्रेक्षक म्हणून पंचावन्न धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू फिरकी घेत नाहीये, आता सरळच जातोय त्यामुळे एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय. 56 धावा धावफलकावरती लागले जातात. धावसंख्या 56 धावा. एक्स्ट्राच्या रूपानं धावफलक भरपूर दिलाय. ओ सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. याच लाईन वरती गोलंदाजी करायला हवी गोलंदाजाने कारण की आपण पाहू शकतो हा चेंडू जेवढा सोपा वाटतोय खेळण्यासाठी तेवढा सोपा नाही. आणि जर एखादा आडव्या पट्ट्यावाला फलंदाज असेल तर त्याच्यासमोर ही गोलंदाजी नक्कीच साजेशी गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा क्या बात आहे, क्या बात आहे, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. आणि आता मात्र आपण पाहू शकतो चेंडू टाकून झाले ते षटकाचे ते म्हणजे 5. किती झाल्या? आता मात्र खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. येथे मात्र फ्री हिट असेल. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळाल्या. धावफलक पुढे सरकला जातोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 58 या धावसंख्येवरती. फ्री हिट असेल, शेवटचा चेंडू फ्री हिट. पालिवली संघाला बोनसवरती बोनस दिला जातोय मात्र कुठली दिवाळी नाहीये या ठिकाणी. बोनस भरपूर दिल्यात. ओ हो निर्धाव चेंडूची समाप्ती. फ्री हिट वरती फसलाय फलंदाज आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज फसला आणि फटका सुद्धा फसला. धावसंख्या कायम ती म्हणजे 58 या धावसंख्येवरती 59 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य अनंतजी तांबडे यांना विनंती करते की टॉस करून घ्यायचा आहे. कांबा संघ आपला संघ नाही पाठवून द्या.
नक्कीच आपण पाहू शकतो टॉस केला जातोय. छापासा कॉल झालाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे पालेली संघाने निर्णय. थँक्यू, ऑल द बेस्ट तुम्हाला. चला 3 षटकांचा मॅच आहे, लक्षात घ्यायचं दोन्ही संघांनी. दुसऱ्या फेरीतील सर्व मॅच ह्या 3 षटकांच्या राहतील. ही सूचना लक्षात घ्यायची. चला शतरक्षण लावून घ्या. पालेवली संघ विनंती करतोय, जो अष्टविनायक पालेवली संघ त्याने शतरक्षण लावून घ्या. सलामीची जोडी पाचरुक संघाला विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आज सर्व महाराष्ट्रासाठी, भारत देशासाठी गुणगौरवाचा दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. तसं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि इतर काळामध्ये ज्या परंपरेनुसार चालू झालेल्या त्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठले कुठे किल्ले जे आहेत, दुर्ग जे आहेत, डोंगर जे आहेत, ते डोंगर कुठले कुठले आहेत हे नक्कीच आपल्याला अवगत असायला हवे. कारण की आपण पाहू शकतो की या अगोदरचा जो काळ होता त्याच्यामध्ये दुर्गाचं नक्कीच माहिती, किल्ल्यांची माहिती नक्कीच आपल्याला कमी होती. मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो जसा वेळ मिळेल तसा तसं जी इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. दरम्यान जाऊया, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. संजय पाचलकर आणि रोहित भोये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. मेन इन ब्लू पॅन्ट आपण पाहू शकतो संजय पाचलकर हा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय आणि रोहित भोये हा नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आहे. तर गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे प्रवीण जाधव, ज्याने की चांगली गोलंदाजी केली होती. प्रवीण चांगली गोलंदाजी करत असतो. अष्टविनायक पालेवली संघाने जे टार्गेट दिलंय समोरच्या संघाला ते म्हणजे 59 धावांचं, आणि 59 धावांचं टार्गेट हे सुरक्षित मी सध्याच्या स्थितीला मानू शकत नाहीये. कारण या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात की 94 धावा झाल्यात, त्यानंतर 86 धावा झाल्यात, अशा 87 धावा झाल्यात. अशा पद्धतीने धावसंख्या ही झालेली आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, शतरक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल टिपलाय आणि बाद केलाय ते संजय पाचलकर याला. बाद आपण जर बघितलं तर त्यानंतर जे किल्ले जसे जसे आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे अर्नाळ असो, अशीरगड असो, असावरगड असो, अलिबाग, इंदापूर असो किंवा मग इंद्रगड असो,
असे किल्ले, भरपूर किल्ले आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. दरम्यान घाटक सुरू शकलं असतं. इथे मात्र जसं म्हटलं जातं की किल्ल्याच्या आतमध्ये जर पोचला तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये सुरक्षित मानले जायचे. इथे क्रीजच्या आतमध्ये पोचला फलंदाज की त्या क्रीज मध्ये सुरक्षित मानला जातो. भरपूर साम्य या क्रिकेट आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कारकिर्दीशी, त्या साम्राज्याशी आपल्याला बघायला मिळतो हा खेळ. आणि हा खेळ सुद्धा सांघिक खेळला जातो. आणि ह्या खेळामध्ये सुद्धा तुम्हा दोघांना 11 खेळाडू अडवण्याचा प्रयत्न करतात. क्लीन बॉल केला जाते का तर नाही. यस, काय घडलं तर क्लीन बॉल की एलबीडब्ल्यू? एलबीडब्ल्यू, लेग बिफोर द झोन. आपण पाहू शकतो 5 या धावसंख्येवरती अजून एक फलंदाज बाद झालाय. प्रदीप दोदडे हा बाद झाल्याच्या नंतर मात्र नवीन फलंदाज विशाल दोदडे मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथे संघाला 59 धावांचं लक्ष्य आहे. ते लक्ष्य पार करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने पार्टनरशिपची गरज आहे. आणि पार्टनरशिप या ठिकाणी होताना दिसत नाहीये. गोलंदाजी करतोय प्रवीण. त्याने आतापर्यंत 2 गड्यांना माघारी पाठवले आणि फक्त 5 धावा दिल्यात. पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध विकेटचा मारा. टॅप मध्ये चेंडू टाकलाय, मात्र चेंडूची गती कमी झाली आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला अडवू शकेल तर नक्कीच प्रयत्न चांगला होता आणि प्रयत्नामध्ये यशस्वी झालाय. या ठिकाणी 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र चेंडू टाकून झाले या षटकाचे आपण पाहू शकतो ते म्हणजे 5. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची दरकार आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, मागणी आहे आणि त्या मागणीला पुरवठा हवा. पाचरूक संघ अडचणीमध्ये सापडेल नाही तर, कारण की धावसंख्येचा बोजा येणाऱ्या षटकांवरती थांबेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय तर डॉट डिलिव्हरी आली आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा देत प्रवीण याने महत्वाचे 2 फलंदाज बाद केले आणि एक पहिलं षटक हे समाप्त झालंय. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत वेळ आहे नक्कीच तोपर्यंत आपल्या पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातील जे किल्ले आहेत ते किल्ले पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत करू. आपल्या आसपास कुठले कुठले किल्ले आहेत ते नक्कीच तुम्ही पाहू शकता. इंद्रगड आहे, उंबरगाव, कळ्यांचा किल्ला आहे, कामनदुर्ग, कामनची टेकडी तुम्हाला बघायला मिळते कामनदुर्ग म्हणून. नक्कीच काळदुर्ग, त्याच्यानंतर केळवे माहीम, कोच किल्ला जो मला वाटते कोच किल्ला शहापूर परिसरामध्ये माऊली किल्ला सुद्धा बघायला मिळतो. त्यानंतर केळवे माहीम, कोच किल्ला, गंभीरगड, कुमतारा, त्यानंतर गोकरगड, जीवधन, टकमक टोक, ठाणे किल्ला, डहाणू, तांदुलवाडी किल्ला, तारापूर, धारावी, दातिवरे, दिंडू असे भरपूर किल्ले आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळतात. दरम्यान धावसंख्या 7 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचं लक्ष्य पार करत असताना आता मात्र 52 धावांची अजून सुद्धा गरज आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू 52 धावांची गरज पाचरुक या संघाला. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप स्कोर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडंसं फाईन जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, मात्र इथे एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. मात्र फलंदाज आता फलंदाजीवरती आलाय तो म्हणजे विशाल याच्या बॅटमधनं मोठ्या धावा येणं गरजेचं आहे, कारण की हवा सुद्धा तुम्हाला साजेशी साथ देऊ शकते. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकांना चेंडू सटकलाय, मात्र पुन्हा एकदा चेंडू पायाला लागून यू टर्न घेतलाय चेंडूने. 2 धावा या नक्कीच मिळतील. या 2 धाव्यापेक्षा जास्त काय मिळत नाही. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आता अजून सुद्धा आपण पाहू शकतो की ते 49 धावांची गरज आणि 16 चेंडू शिल्लक आहेत.
मोठ्या फटक्यांची दरकार आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्या गरजेला नक्कीच भागवावं लागेल. गरज भागवली जाते, मागणीला पुरवठा केला जातो. मात्र इथे ती गरज भागवली जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. रनअप मध्ये चुकलाय, आपल्या रनअप मध्ये चुकल्याच्या नंतर पंचांचा इशारा येतोय की हा डेड बॉल झालाय. राईट आर्म ओर द विकेट. गोलंदाजी मार्क करते पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज अजय. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आहे, मात्र शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू आलाय प्रेक्षकांच्या हातामध्ये. राज्य केलं. नक्कीच थोडीशी घाई करा विनंती करतोय, कारण की आयोजकांची सुद्धा विनंती आहे की घाई करण्याची विनंती करा. सन्मान्य प्रवीणजी गायकर सांगतात की या ठिकाणी थोडीशी घाई व्हायला हवी. आता धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 16 आणि 16 या धाव संख्येवरती अजून एक फलंदाजाचं पतन झालंय. राईट अमूर्त विकेट मारा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख फटका आहे आणि या फटक्यामध्ये 6 धावा दिसतात. षटकाराची धाव फलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतो 22 या धाव संख्येवरती. दिसते बघा, या पाचरुक या संघाची गाडी रुळावरती येताना दिसते. आपण पाहू शकतो 22 धावा झाला, त्याचा अर्थ 59 धावांचं लक्ष जे आहे आता मात्र 37 धावांची गरज आहे. या षटकाचे चेंडू किती टाकून झालेत आपण माहिती घेऊया. स्कोर कडनं 5 चेंडू टाकून झालेत. 13 चेंडू आणि 13 चेंडू 37 धावा. या मैदानावरती या 13 धावा नक्कीच सोप्या जातील असं म्हणू शकतो आपण. काल मात्र पहिला दिवस होता, इतरत्र फटके भरपूर जात होते. आज मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण षटकारानुसार चेंडूला पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी अजय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? एकाच धावती समाधान मानलं जात आहे. आता मात्र पाहूया काय घडलंय. चेंडू धावचा सीमारेषेच्या बाजूने वेगाने चाललाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाव माफ करा 2 धाव पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि 3 धाव सहजतेने पूर्ण. या 3 धावेना धाव फलक मात्र पुढे सरकतोय. इथे 3 धावा या मिळाल्यात. धाव संख्या 25. इथे आपण पाहू शकतो काय घडतंय. 25 धावा याचा अर्थ 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाणी पाहिजे असेल तर पाणी पाठवायचं आहे. वेळ आहे 12 चेंडू 34 धावा. 12 चेंडू 34 धावांची गरज पाचरुख या संघाला जिंकण्यासाठी. अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली हा संघ मात्र या ठिकाणी थोडासा हातबल झालाय. मात्र हातबल होऊन जमणार नाही, कारण की भरपूर काही तुमच्याकडे राखण्यासाठी आहे. तुमच्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास असायला हवा आणि ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी कराल त्यावेळेस मात्र त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास हा नक्कीच द्विगुणित करण्यासाठी क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना पालेले विरुद्ध कांबे या 2 संघांदरम्यान होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, माफ करा दुसरा सामना, कारण की पहिला सामना झालाय आणि तो सामना जिंकलाय तो म्हणजे
न्यू संघर्ष स्पोर्ट्सचा बंगलापाडा या संघाने. अजित बॉलिंग मार्क वरती. जसं म्हटलं जातं का तुम्ही तुमचा संघ जो आहे त्या संघाचा त्या कर्णधाराचे तुम्ही शिलेदार आहात आणि तुमची कामगिरी तुम्हाला चोख बजावायची आहे. खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे रोहित भोये. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत एक षटकार आणि 2 डबल त्याच्या नावावरती आहेत. म्हणजे एकूण 10 धावांवरती तो खेळतोय 4 चेंडू मध्ये. आता 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 12-34चा जास्त वेळ होतोय मित्रांनो, जास्त वेळ होतोय. जरा वेळ कमी खर्च करा. येस रोहित हा आपण पाहू शकतो. मला वाटतं 5 चेंडू तो खेळलाय. 5 चेंडू मध्ये 15 या वैयक्तिक धावसंख्येत तो खेळतोय आणि विशाल हा 10 धावा करून बाद झालाय. दरम्यान रोहित ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली जाते. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. जसं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये 2 गोष्टी परफेक्ट मानल्या जातात. एक यॉर्कर आणि दुसरा सर सचिन तेंडुलकर. मात्र इथे हा यॉर्कर परफेक्ट बघायला मिळाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. 11 चेंडू 34 धावा. स्वतःचा शरीर अशीला चेंडू आदळला जातोय. स्वतःवरती विश्वास ठेवलाय त्याने. थांबलाय, कुठलीही हडबड नाहीये. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले या गोलंदाजाने अजित याने. आता 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू मध्ये 34 धावा. मात्र इथे एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. तो म्हणजे पाचरुख हा संघ. साई शरद्रा पाचरुख या संघाला मात्र 34 धावांची गरज आहे आणि 10 चेंडू हे शिल्लक आहेत. या जुनांदुर्कीच्या मैदानाने भरपूर काय दर्शवले आपल्याला. बघा हा मोठा फटका आणि इथे 2 चेंडूचे चांगले हाताळले होते. त्यानंतर मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकून इथे त्याच्यावरती पाणी फिरलंय असं म्हणावं लागेल. षटकार. धावसंख्या 31 धावा. याचाच अर्थ 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. अशा पद्धतीने जर फटके घेत राहिला, भले मग प्रत्येक चेंडू जरी एखादा चेंडू जरी डॉट गेला मध्ये मध्ये तरी सुद्धा हरकत नसेल मला वाटते पाचरुका या संघाच्यासाठी. चेंडू आलाय, मॅच बॉल त्या ठिकाणी रिटर्न झालाय आणि नक्कीच आभारी आहोत त्या बाउंड्री पंचांचे. कारण की आपण भरपूर मेहनत करतोय आणि भरपूर आतमध्ये जाऊन भरपूर मैदानापासून लांब जाऊन तो चेंडू परत होत आहे. अजून एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे विनोद धोदडे. विनोद धोदडे मात्र ते नॉस्टँगवरती उभे आहेत. शॉर्ट पेज डिलिव्हरी हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण झालंय तर एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचतोय म्हणजे 32 या धाव संख्येवरती. आता मात्र 27 धावांची गरज असेल. धावसंख्या 32 याचा अर्थ 27 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 8 चेंडू आणि 27 धावा. वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज या चेंडूवरती. आतापर्यंत फक्त त्याने 7च धावा दिल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया काय घडलंय. तर एकच धाव मिळाली. त्यापेक्षा जास्त काय मिळत नाहीये. मी म्हणेन नाही त्यापेक्षा चांगलं काय घडू शकतं. कारण की स्ट्राईक रोटेट झाले आणि जो फलंदाज रोहित भोये आहे तो फलंदाज आता स्ट्राईक वरती गेलाय. आता 7 चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. इथे मात्र जर एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अन्यथा जर इथे डॉट डिलिव्हरी आली तर प्रेशर मध्ये येईल तो म्हणजे पाचरुका हा संघ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये चेंडू टेक द कॅच विन द मॅच. 3 शतरक्षक जेल सुटलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चित्र पालटवलंय. पाचरुका हा संघ बॅकवर्ड वरती ढकलला गेलाय. विनोद याने खेळलेले ते 3 डॉट, या 3 डॉटनं चित्र